नमस्कार मित्रांनो. काल आपण संध्याकाळी 6 वाजता नदीमध्ये जाळं टाकलं होतं आणि ते जाळं मी सकाळी 7 वाजता काढलेलं आहे. तर आपल्याला काल रात्री जाळ्यामध्ये 2 मासे गावलेले आहेत आणि ते तुम्ही पाहू शकता. पहिला म्हणजे अ, मरळीचं पिल्लं आणि दुसरा मासा म्हणजे सोमटी आपल्याला काल गावलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता मम्मीच्या हातात जे मासा आहे तो म्हणजे मरळीचं छोटंसं पिल्लं आपल्याला काल जाळ्यामध्ये सापडलेलं आहे. तुम्ही पाहू शकता. त्यानंतर आपल्याला सोमटी पण सापडलेली आहे. तुम्ही पाहू शकता की मम्मीने ती सोमटी भांड्यातून काढलेली आहे. तर ही सोमटी 2 किलोची आहे. तुम्ही पाहू शकता. काल नदीमध्ये पाणी कमी असल्यामुळे काल आपण जाळं टाकलं होतं आणि आपल्याला एकाच दिवशी चांगले 2 मासे आपल्याला जाळ्यामध्ये सापडले आहेत. तुम्ही पाहू शकता. आता मम्मी त्याचे बारीक बारीक पीस पाडून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता. हा मासा एकदम बुळबुटीत असल्यामुळे तो हातामध्ये व्यवस्थित पकडता येत नाही. तुम्ही पाहू शकता त्याच्या अंगावर बुळबुटीतपणा असल्यामुळे आपल्याला तो हातामध्ये व्यवस्थित पकडता येत नाही. तुम्ही पाहू शकता. ज्यावेळी ते तोडत असताना आपल्याला थोडा प्रॉब्लेम होतो. आणि तुम्ही पाहू शकता की त्याच्यावर छोटे छोटे काटे असतात. आपल्याला ही मरळ पकडता लय खूप त्रास झालेला आहे आणि तो मी टावेल घेऊन आपण ती मरळ पकडलेली आहे. तर ह्याच्यावरती मणक्यावर छोटे छोटे काटे असतात. ज्यावेळी आपण पकडत असतो त्यावेळी ती काटे मारू शकते. त्यामुळे आपण सावधगिरीने पकडायचे. तर तुम्ही पाहू शकता की त्या मरळीचे छोटे छोटे पीस पाडून घेत आहे. हा मरळ आणि सोमटी हा मासा खाण्यासाठी योग्य असतो आणि आयुर्वेदिक असतो. तर तुम्ही पाहू शकता मार्केटमध्ये किंवा बाजारमध्ये तुम्ही ह्या माशाची किंमत विचारली तर थोडी इतर माशापेक्षा महाग असते. तुम्ही पाहू शकता. आणि आपल्या नदीपेक्षा याच्या पण पेक्षा खूप मोठ्या मरळी आणि सोमट्या आहेत. पण आपल्या जाळ्याच्या होलानुसार ही आपल्याला सापडलेली आहे. तर हे माझं काल टाकलेलं नदीमध्ये जाळं ते 3 बोटी असल्यामुळे आपल्याला ही छोटी मरळ आणि छोटी ओमटी म्हणजे 2 किलोची ओमटी आपल्याला सापडली आहे. तर मम्मीने हिची बारीक तुकडे पीस करून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर आपल्याला छोटे छोटे खवले मासे पण सापडलेले आहेत आणि 2 खेकडी पण आपल्याला सापडलेली आहेत. आता त्या सोमटीचे बारीक पीस बनवून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता. आणि बारीक बारीक पीस तयार केलेले आहेत. जर तुम्हाला कुणाला सोमटी खायला आवडत असेल तर त्यांनी कमेंटमध्ये कमेंट करा. तुम्ही पाहू शकता सोमटीचे बारीक तुकडे केलेले आहेत. हा मासा खाण्यासाठी आपल्याला योग्य असतो, शरीराला योग्य असतो. यामध्ये जादा आपल्याला काटे नसतात इतर माशांपेक्षा आणि चवीला पण आपल्याला चांगला असतो, शरीरासाठी चांगला असतो. आपण इतर मासे करतो त्याचप्रमाणे आपण फोडणी देऊन हा मासा शिजवणार आहोत. जास्त करून आपण याचे सुके करायचे, रस्सा याचा बनवू नये किंवा करू नये. आणि फायनली आपण त्याचे बारीक तुकडे पीस बनवून तयार केलेले आहेत, झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता. जास्त बुळबुटीत असल्यामुळे ते आपल्याला हातामध्ये पकडता येत नाही. तुम्ही पाहू शकता. आपल्याला व्यवस्थित त्याचे बारीक तुकडे खुरप्यावर करता येत नाही. त्यामुळे त्याचा आपण खंड पाडू शकतो. तुम्ही पाहू शकता. आणि
फायनली आपण माशाचे बारीक पीस पाडून घेतलेले आहेत. तुम्ही बकेटमध्ये पाहू शकता. बुळबुटीत असल्यामुळे आपल्याला ते मम्मीला व्यवस्थित हातामध्ये पकडता येत नाही. तुम्ही पाहू शकता. जास्त बुळबुटीत असल्यामुळे शेवटचा शेपटीचा भाग असल्यामुळे तो व्यवस्थित हातामध्ये पकडता येत नाही. आणि शेवटी फायनली आपण मरळ आणि सोमटीचे पीस पाडून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता. आणि मरळ आणि आपल्या 20-25 पीस तयार झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, बकेटमध्ये मरळीचे आणि सोमटीचे पीस किंवा खांडे पाडून झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता. आता ते व्यवस्थित धुवून घेऊन त्याला मम्मी फोडणी देणार आहे. जर तुम्ही यूट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद.